नमस्कार ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही जर ई-केवायसी करत असाल तर ई-केवायसी होत नाही. भरपूर अशा लाडक्या ताईंच्या माध्यमातून कमेंट करून सांगितले जात आहे ई-केवायसी अचूकरित्या अवघ्या 2 मिनिटांमध्ये अगदी घर बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून कशा पद्धतीने करायचा या संदर्भातील संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा. तर चला मग व्हिडिओ सुरू करूया. तर ताईंनो, सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मध्ये लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in ही वेबसाईट टाईप करून सर्च करायचं आहे. त्यानंतर लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल. त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे या बॅनर वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. यामध्ये लाभार्थ्याचे आधार क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी जो कॅप्चर दिलेला आहे तो जसा आहे तसा टाकायचा आहे. त्यानंतर मी सहमत आहे यावरती टिकमार्क करून OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आधार रजिस्टर मोबाईल नंबर वरती एक OTP येईल. तो OTP या ठिकाणी टाकायचं आहे आणि सबमिट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. यामध्ये लाभार्थ्याच्या वडिलांचे किंवा लाभार्थ्यांच्या पतीचे आधार क्रमांक टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी जो कॅप्चर दिलेला आहे तो आहे तसा टाकून मी सहमत आहे यावरती टिकमार्क करून OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर वडिलांच्या किंवा पतीच्या आधार रजिस्टर मोबाईल नंबर वरती एक OTP येईल. तो OTP इथे टाकून सबमिट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. यामध्ये वडिलांचे किंवा पतीचे नाव आधार वरून ऑटोमॅटिक येईल. त्यानंतर लाभार्थ्याच्या जातीचा प्रवर्ग निवडायचा आहे. त्यानंतर इथे पहा तुम्हाला 2 प्रश्न विचारलेले आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत. यामध्ये आपल्याला होय हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे. यामध्ये देखील आपल्याला होय हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर मला सर्व अटी व शर्ती मान्य आहेत म्हणून या चौकोनी बॉक्स वरती टिक मार्क करून सबमिट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे तुमची ई-केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. या ठिकाणी तुम्ही मेसेज देखील पाहू शकता. तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे अशा प्रकारचा मेसेज देखील हिरव्या कलर मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.